गाडी साईडला घ्या पहिले. गाडी साईडला घ्या. गाडी साईडला दाबा. गाडी साईडला दाबा पहिले. रस्त्याच्या इकडे घ्या. काय होईये? काय प्रकरण काय होईये? हा 8 जण गाडीत? 8 जणांची कॅपॅसिटी आहे का या गाडीची? अरे बापरे, इकडे 6 जण बसले आहे. गाडीची कॅपॅसिटी किती? गाडीची कॅपॅसिटी किती आहे? ड्रायव्हर धरून 5 जणांची आहे सर. बापरे, हे सगळं माहित असून 6 जण निवराल तुम्ही त्या गाडीत. हा सिम बेल्ट कुठं आहे? सिम बेल्ट कुठं आहे? हे 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 साहेब, हे हे इथं आहे. सिम बेल्ट काऊन नाही लावलं? सिम बेल्ट काऊन नाही लावलं? लक्ष नाही राहिलं साहेब त्याच्यानं. लक्ष कायचं राहिलं मग? मग लक्ष राहिलं कायचं? कुठं चालले तुम्ही? तुम्ही चालले कुठं? सोबत आहे का तुम्ही दोन्ही गाड्या? हा साहेब, सोबतच आहे. तुमच्या गाडीत बी सिम बेल्ट नाही लावलाय तुम्ही. काऊन सिम बेल्ट लावला काऊन नाही? कुठं चालले कुठं तुम्ही? हे गंज हे काड्या घेऊन बैरमले चालले काय? नाही नाही, बैरमले कायले? बैरमले आता असते काय? आता चिखल धराले. चिखल धरायला चालले म्हणलं तुम्ही? हे काड्या घेऊन हे गंज घेऊन बकेटा घेऊन. अरे चिखल धरायला चालले ना नेमके? हा चिखल धरायला हे तमाशे चालते का तुमचेवाले? का पहिल्यांदा चालले का तुम्ही चिखल धरायला? नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा होय. लहानपणी गेलो होतो तेव्हापासून काही गेलोच नाही. मग तिथं काय तुम्ही स्वयंपाक करायच्या विचारानं चालले काय? स्वयंपाक करू देते का तुम्हाला तिथं? पाहू ना, जमला कार्यक्रम तर करून टाकीन तिथं स्वयंपाक. नाही तर मग राहिलं. असे फालतूपणा करसान तिथं झोडपे खासान फालतूचे. असे फालतूपणा करू नका, तिथं जमत नाही असं काही. अरे साहेब, कसं आहे, बाहेरचं हॉटेलातलं आम्हाला जमत नाही दोघा तिघाले. ते बाहेरचं खाल्लं मसाल्याचं ते कसं मुळव्यातच उमयते. त्याच्याच्यानं कसं म्हटलं आपलं घेऊन जा. नाही काय आहे, थोडं थोडं खाणं आहे. ते तिकडे तुम्ही थोडासा खा का किलोभर खा? हे पहिले सांगा. ह्या गाडीची कॅपॅसिटी 8 जणाची आहे काय? तुम्ही 8 जण बसले कसे? आणि तुम्ही 6 जण बसले कसे? फाईन मारायच्या साहेब. चला फाईन मारा. दोन्ही याच्यावर ऑनलाईन फाईन मारा. दोन्ही गाडीवर 10,000 रुपयाचा फाईन मारा. काय वय गाडीचा नंबर तर लय VIP घेतला तुम्ही. अरे नाही नाही, घेतला नाही होय. तो गाडीसोबत भेटलेला होय. अरे इकडे पा, याच्या गाडीचा नंबर तर पा. अरे बापरे, 2 नंबरचा धंदा आहे वाटते. हा हा आला लक्षात. 2 नंबरचा धंदा आहे तुमचा. अरे नाही नाही, अरे हे गाडी काय तशी घेणं झाली असती का? हे बैलगाड्या शर्यती जितलेली होय, त्याच्यासोबत हा नंबर आला. दोन्ही गाडीवर 10,000 रुपयाचा फाईन बसते. हा गाडी ओव्हरलोड आहे आणि त्याच्यात सिम बेल्ट बांधलेला नाही आहे. साहेब 10,000 रुपयाचा डायरेक्ट 10,000 रुपयाचा म्हणून राहिले ना तुम्ही. नाही तर मग कसं? तर 10,000 रुपयाचा फाईन बसते तुमचा. गाडी ओव्हरलोड आहे. हा त्याच्यात सिम बेल्ट बांधलं नाही. लायसन आहे का नाही ते दाखवा, नाही तर 5,000चा लायसन्स आहे बसते. हां ठीक आहे, लायसन आहे. गाडी ओव्हरलोड आहे. 10,000 रुपयाचा फाईन बसतेच तुम्हाला. ते बी ऑनलाईन बसते 10,000 रुपयाचा फाईन. सर ऑनलाईन फाईन मारा यायले. साहेब, ओ साहेब, ओ मी का म्हणून राहिलो, इकडे पाना. ओ बोला, काय आहे तुमचं? हो साहेब, मी का म्हणून राहिलो, अरे ऑनलाईन कुठं मारता 10,000 रुपयाचा फाईन? हां काय आहे, घेऊन घ्या आणि बस सोडून द्या. आम्हाला चाय पाण्याला घेऊन घ्या आणि सोडून द्या, जाऊ द्या. नाही तसं जमत नाही. ते बंद झालं आता. जेव्हापासून ऑनलाईन काम झालं ते बिलकुल बंद झालं. अरे ऑनलाईन नका मारू ना, काही फायदा नाही त्याच्यात. तुमचा काय फायदा आहे? काय आहे तर घेऊन मोकळं करून टाका. आम्हाला जाऊ द्या, आम्हाला उशीर होऊ राहिला. आता आम्ही इमानदारीनं थांबलो म्हणून काय? आणि आम्ही जर निघून गेलो असतो स्पीडनं तर मग काय करत होते? नसते हाती सापडले तर ऑनलाईन तर फाईन मारलाच असता आम्ही. आणि मग काय 10,000 हजाराचा मारत होतो काय? मग मारत होतो 15,000 हजाराचा फाईन. हो साहेब, घेऊन घ्या, जाऊ द्या ना. आम्हाला लय उशीर होऊ राहिला ना. काय घेऊन देऊन सलटून टाका. ऑनलाईन फॉर्म काही मारू नका. द्या 5,000 रुपये द्या आणि चुपचाप निघून जा. द्या 5,000 आणा इकडे. 5,000 लय होते ना, 5,000 रुपये. कायले म्हणते 5,000 रुपये? कायले म्हणते म्हणजे? 500च्या जा नोटा तरी 5,000 म्हणते. तुम्ही 5,000 म्हटले ना, 2,000 रुपये घेऊन घ्या 2 गाडीचे आणि जाऊ द्या. नाही असं कसं जमा? 10,000 रुपये ह्या गाडीवर फाईन बसते, 10,000 रुपये तुमच्या गाडीवर फाईन बसते. गाडी ओव्हरलोड आहे, सिम बेल्ट नाही बांधलं. किती बसते? 20,000 रुपये. 20,000चा मॅटर तुम्ही डायरेक्ट 2,000 सलटवू राहिले. असं कसं? नाही ऑनलाईनच फाईन मारतो, ऑनलाईनच भरून दे जा. असं नका करू साहेब. मी काय म्हणतो, अधिक लागीस तर वर घ्या 500 रुपये, 2500 घ्या. 5,000 म्हणजे 5,000. नाही तर मग ऑनलाईन तुम्ही 10,000 रुपयाचा फाईन भरून टाक जा. बा साहेब, आता आखरी बोलतो, तुमचे नाही माय नाही, 3,000 रुपये घ्या. आता नसन म्हणत तर तुम्ही ऑनलाईन फाईन मारून द्या, आम्ही ऑनलाईन भरून टाकीन. मग बरं घेऊन घ्या साहेब, जाऊ द्या, आपलेच माणसं आहे.
काय साहेब आपलेच माणसं आहे म्हणतात 3,000 रुपये घेऊन राहिले. चला जा. ऑनलाईन फाईन मारला असता तर हे 3,000 चालले गेले असते. साहेब हे गाडी येऊ राहिली. थांबवायले. चल गाडी लाव रे इकडे. काय राजीव तात्या, एक शिंदे साहेबाले फोन केला असता हा, त्याने 1 रुपया नसता घेतला. पोलीसवाल्याच्या ओळखीचे राहते. अरे शिंदे साहेबाले जर फोन लावून म्हटलं असतं ना, कार्टी वाल्यानं पकडलं, काही हँडल करून द्या, तर आपली शिंदे साहेबाच्या नजरेत इमेज कमी झाली असती. म्हणून पैसे देऊन इथं सलटून टाकलं मी त्याला. नाही हे बरोबर आहे म्हणा तुमचं. हे जे आरटीओ वाल्यानं फाईन दिला आहे 3,000 रुपये, हा सगळे मिळून द्या लागन तुम्हाला. घे जा ना तर शांततेत राहा बा. चिखल धरायला तर जाऊ द्या, आतापासूनच दिलं लावून. नाही ह्या गोष्टी तुम्हाला इथंच सांगा लागते. मग तुमचं कसं राहते, तुम्ही म्हटलंच नव्हतं, नसंच नव्हतं, तसंच नव्हतं. हे काय आरटीओ वाल्याचा फाईन सगळे मिळूनच द्या लागन. सिम बेल्ट लावलं असतं तुम्ही तर 500 रुपये अधिक कमी होऊन जात होते त्याच्यात. अरे गाडी तर ओव्हरलोड आहे ना. काय कलकल करू राहिले रे बुवा हे. त्याच्या गाडीचा आवाज आपल्या गाडीत ऐकू येऊ राहिला. अरे ते 2 पोट्टे तात्याले काही सुधरू नाही देत ना, मॅट करून टाकते ना. पाटील, ते मटणाचं दुकान दिसू राहिलं समोर, तिथं गाडी थांबवा. तिथं भेटते मटण चांगलं. तात्या, ते मटणाच्या दुकानावर गाडी थांबव जा म्हणते समोरच्या. बरं बस इथंच थांबवा ना. समोर कुठं नेता. चला, किती आणायचं आहे, काय आणायचं आहे सांगा. तात्या, किती किलो आणायचा आहे हो? 7 किलो घेऊन या. 14 जण आहेत. 7 किलो? अरे 7 किलो काय होते तात्या? कहून तुम्ही नाही खासान काय? तुम्हाला उपास आहे काय? मला कायचा उपास आहे? मला काही उपास गिपास नाही आहे. 14 जणाले 7 किलो बरोबर होऊन जाते ना. अगय पगय होऊन जाते ना. अरे 7 किलो? अरे 7 किलो तर काहीच नाही होत 14 जणाचं. अरे सगळे जण खुंकारच आहे खाले. जमत नाही ते. मग किती किलो घेता? का 14 जण आहे तर 14 किलो घेता काय मग? अरे मीच तर कमीत कमी 1 किलो मलाच लागते. फ्राय केला अर्धा किलोचा आणि अर्धा किलो भाजीले. अरे त्याच्यासोबत भाकरी नाही खाशीन काय? का पिसच खाशीन काय? भाकरी? अरे भाकरी गिकरी काही नाही, पिसच पाहिजे आपल्याला. मग एक काम करा पाटील, एक 15 किलोचा बोकुडच घेऊन घ्या सारखा. मग तर 1 नंबर काम जमते. अरे तेवढा लागतेच ना तात्या. आता आपण पॅक पाण्याचा कार्यक्रम करू तर चटण्याला लागत नाही का आपल्याला फ्राय केलेला? अबे तरी एवढं नाही लागत ना. 14 किलो कायले म्हणते हा? एक काम करा, 8 किलो घेऊन या पाटील. एक काम करा वसंतराव, तुम्ही जा. तुमच्या वैकीचा आहे ना तो, तर चांगलं मटण आणजा फक्त. बोकड्याचं बांगजा दिले हा, चांगला जाळा सिना चाप टाकायला लावजा. चाप जरा जास्त टाकायला लावजा आणि फोडी मीडियम करायला लावजा त्याले. कहून तुम्ही कुठं चालले? तुम्ही चाल ना सोबत. तात्या आणि मी आणि देवानंद भाऊ आम्ही 3 जण जातो. प्रोग्राम घेऊन येतो ना. प्रोग्राम नाही लागन काय? मोसम पाणी बनला राहते तर प्रोग्राम तर पाहिजेच ना. अरे वा, कशी गोष्ट करता. प्रोग्राम तर लागणच. तुमच्यासाठी काही आणा लागते का रे हा? शाहरुख्या, मन्या, मोहन, सल्ल्या, काही आणा लागते का तुमच्यासाठी? वा आपल्यासाठी बियर घेऊन ये जा बा. आपल्यासाठी बियर पाहिजे. सल्ल्या, शाहरुख्या, तुमच्यासाठी बियरच आणू काय? हा, ब्रँड आहे माहीत आहे तुम्हाला कोणता पाहिजे तर. हा नामदेवराव, तुमच्यासाठी? तुम्हाला तर माहीतच आहे आपलावाला ब्रँड. आपली सोयीसाय घेऊन ये जा. आपलं घेऊन ये जा तात्या. रिंक्या, मायासाठी आणि त्याच्यासाठी तिघासाठी स्प्राईट आणता. याचे पैसे अलग लागन. लावलं तात्या तुम्ही. याचे पैसे अलग लागन, त्याचे पैसे अलग लागन. दिले ना तुमच्या पैसे 1000 रुपये जमा ठेवले आहे ना. हा, झाले का त्याच्यातले खर्च? हे स्प्राईट पिवराला त्याचे पैसे अलग लागन. अरे हाव ना. हा, जे आलं तेव्हापासून लावून दिलं. आरटीओचे पैसे तुमच्या याच्यातून लागन, याचे पैसे तुमच्या याच्यातून लागन, त्याचे पैसे तुमच्या याच्यातून लागन. दिले ना तुम्हाला 1000 रुपये. ते खर्च झाल्यावर म्हणजे आम्हाला ते लावून राहिले. बोलून नाही राहिलो तर फायदा घेऊ राहिले ते. मग तुम्ही म्हणता का बोलता काय त्याले? नामदेव काका, हे पाहून घ्या. नाही आज जरा जास्तच करू राहिले ते. चला हो वसंतराव, मी येतो तुमच्यासोबत मटण घ्यायले. आपल्याला वाटते काय बोलाव. जे नाही बोलू राहिलो तर फायदाच घेऊ राहिले. जे लावून दिलं घरापासून, याचे पैसे घेईन, त्याचे पैसे घेईन, असं करीन तसं करीन, जास्त आले तर द्या लागन. अरे देतो ना बाबा, देतो ना. थांबा तसंही धीरच नाही त्याच्या मनात. त्याला वाटते का डुबतोच का आम्ही पैसे? बरोबर आहे ना रे, म्हणूनच नाही का ते मागचे म्हणते खटू श्यामचे आणि जैसलमेरचे बी तर पैसे द्यायचेच आहे म्हणते तुम्ही. देतो म्हटलं ना त्याला. इकून आल्यावर चिखल धऱ्याहून तर येऊ द्या, तेव्हाच दिन ना पैसे. जाऊ द्या आता, सारखी चिखलदऱ्याच्या घाटावर घ्या. तात्या काय जबरदस्त माव लागो. आलो तर पुरे पैसे वसूल झाले पण आपले चिखल धरायले. तात्या, सनरूपा खोला. अरे सनरूपा होय का ते? सनरूप होय ना. पाहिजे तात्या, घाट चालू झाला आता. दिसून राहिलं मले, भोकना नाही आहे मी. गाणे लावा हो तात्या. पोट्टे पहा देवानंद भाऊ, हे 2 पोट्टे पहा. ते सनरूप खोलून पहा कसे मस्त मजा करू राहिले. आपलं खोला ना हो पाटील सनरूप. अरे कुठं खोलता आपलं सनरूप?
वरतं तर पा पहिले. ते वरचंवालं सगळं धडाधड अंगावरच पडायचं होय आपल्यावाल्या. काय नजारा आहे हो पाटील, पुरे पैसे वसूल कार्यक्रम आहे. काऊन रे म्हणे शर्ट घातलं काढणं शर्ट हा. अरे बापा थंडी हो का काय होय? थंडी इकडे वातावरण वातावरण तर एकदम मस्त स्वर्गासारखंच वातावरण. गाणे तर लावा हो पाटील, गाणे लावा ना जराशे. गाणे लावू काय? बरं गाणे तर गाणे. इथं उतरा सगळे जण. इथं एक पॉइंट आहे तो पाहून घेऊ मग समोर जाऊ. झरा दिसू राहिला होता त्या एक. हा झरा आहे ना तो पाहून घेऊ मग समोर जाऊ. हा कोणता झरा वय होता त्या? आता नाला वाटू राहिला मले. हा सॅम्पल झरा होय चिखलदऱ्याचा. आता इथून चालू आहे एक 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 एक. हे काय होय लोक तर मस्त आंघोळ धुऊ राहिले झऱ्याखाली. चला आपणही धू. हे असं वाटवायला एक झोप घेऊन घ्या याच्यात. काय थंडगार पाणी आहे. एक नंबर वाटवायला शांत शांत वाटवायला. चला दुसऱ्या इकडे जायचं आहे आपल्याला. थांबा ना हो तात्या, मजा येऊ राहिली ना थोडीशी. अरे समोर अधिक मजा आहे ना. इथंच पुरी मजा करसान तर मग मजा येईन काय. चला 5-10 मिनिटं तर थांबा लागत होतं. मजा येऊ राहिली होती ना. मजा करायला आलो ना आपण इथं. अरे मोहन समोर अधिक झरे आहे. झरे आहे. इथं टेन्शनच नाही आहे. आता तर सुरुवात झाली जेमतेम. चला अरे तात्या इथं काऊन थांबवली गाडी? हा पंखा पाले आणला ना तुम्हाला. सौर ऊर्जा निर्माण करते ना. इथं आपण चिखलदरा घुमाले आलो काही तर ऊर्जा निर्माण करायला आलो. हा अरे हे बी काय पाहायचं आहे का हे याच्यात काही? पंखा होय तो घुमू राहिला ते त्याचा ते पाच बसन तो. त्याला ऊर्जा निर्माण करायची आहे का काय निर्माण करायचं आहे तर इकडे काय आणलं का? आपल्या गावात लावता का ते आता? आता विचार तर तसाच चालू होता. लोड शेडिंग राहते आपल्या गावात तर. अरे साधे सरपंच आहे तुम्ही, आमदार खासदार नाही आहे. एवढा लंबा विचार नका करू. चला इथून. कुकडेच आपलं राहिले ते झरे पाहायचे झऱ्या पाहायच्या आणि इकडेच घेऊन आले ते. अरे तू नाही पाहत काय? बाकीचे नाही पाहत काय? नाही आम्ही नाही पाहत. नाही आम्हाला नाही पाच आहे ते. चला तिकडे दर्या खोऱ्या झरा आहे तिकडे चला. हे इकडे काही मजा नाही आहे. हा हो तात्या तिकडे चला. एक उकडे आणलं तुम्ही फालतू टाइमपास करायचे काम. तात्या तुम्ही इकडे तिकडे नका पाहू. सारखे पा रस्त्याच्या इकडे. नाही तर बस झालं मग. राहिलं ते चिखलदरा दर्शन देवदर्शनच करून टाकसान खाईत गाडी टाकून. रे दलिंदर आहे हो. आताचीच नाही गाडी चालू राहिलो. सूर मारवालो मी. ते फालतू धंदे बंद कर त्याले. सूर आणि ताल माराचे. आणि वरता कसा जंगला रे तू. उतर लवकर खाली. जास्त पाणी खोल नाही आहे ते. आणशीन का आमच्या भोवती? सूर मारवाला तो. आता जास्त पाणी खोल नाही आहे. खाली गोटे आहे काळेवाले. डोकसं फोडून टाकशीन आणि आणशी आमच्या भोवती. काही नाही होत ना. आहे ना तिथं पाणी चांगलं. तिथं मारतो. तुले उतर म्हटलं ना. आणि तुम्ही दोघं जण लवकर 5 मिनिटात उतरले पाहिजे तिघही जण. चला झालं काय? चला समोर चला. समोर अधिक मोठमोठे खोरे आहे. चला धबधबे आहे खोऱ्या आहे. आता हा सगळ्यात आखरीचा लाईनावाला धबधबा आहे ज्याच्यात आपण आंघोळ करू शकतो. करायची आहे का कोणाले? करून घ्या. 5-10 मिनिटं फक्त. त्याच्यावर तर नाही कारण अधिक लय घुमाचा आहे. आता याच्या बाद होते मोठमोठ्या खाईचे धबधबे चालू होते आता. नाही आता काय आंघोळच करत बसाव का? जेवढे धबधबे आले त्याच्यात मी झालं पाहिलं ना. चला मग आता. इथं आहे मोठमोठे धबधबे. बाप्पा ले का तात्या खाई होय का काय होय हे? याच्यातून जर माणूस पडला का झालं मग कामच खतम आहे. पण एकदम 24 कॅरेट ऑक्सिजन आहे तात्या इथं. पहाडावर आहे ना आपण. पहाडावर कसं काम राहणार आहे? पैसे वसूल काम आहे पण तात्या. या मोहनले फोनही नाही लागू राहिला. कवरेज क्षेत्राच्या बाहेर लागू राहिला. आता चोर सापडले त्याला फोन नाही लागू राहिला. पांटेल्याच्या इकडे राऊंड मारला तर पांटेला बन आहे. अरे हटाना रे बा सोमरून. आम्हाला तर काही पाहू दे का? तुम्हीच दिले का पुरे ट्रिपचे पैसे? आम्ही दिले ना. आम्हाला काहीच दिसून नाही राहिलं ना. अरे काय पाहता तुम्ही? तिथूनच पाना.
मंगांसारखाच धबधबा आहे, काय आहे त्याच्यात नवीन? नवीन काही नाही तर तुम्ही काय पाहू राहिले मग त्याच्यातनी? तुम्ही व्हा ना इकडे. चेत्या चेत्या हे पाय, तो पाय काय ॲटम होई नवीनच. अबे चल तिथं चल तात्या, चला तिथं चला, तिथं चला तात्या. तो ॲटम मला खेळायचा आहे. नसले उद्योग करू नका, तो ॲटम काही बरा नाही आहे. हा जर ते दोरी तुटली गिटली ना डायरेक्ट खेळ खतम आहे. टाकसान का आम्हाला एवढ्या जणाला जेलात नाही तुम्ही दोघं जण फालतूचे कामं करू नका बिलकुल. ते तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, काही असं होत नाही. चला तुम्ही चला फक्त आता. तो ॲटम तर खेळाचाच आहे मला, काही झालं तरी चालते. मोहनदा कुठे गेला तात्या? मोहन ए मोहन मोहन तात्या इकडे या इकडे. हे पा इकडे आहे मी. तिथं काय गेला फालतूचा काम करायला तू? काय लेका मोहन? बम मजा येते, तुम्ही करा एकदा. चांदू भैया खाली चांदू. एक नंबर 5-10 मिनिट रुको. असे जर फालतू कामं करशील मोहन तर डबल मी कोणत्याच ट्रिपला येणार नाही तुमच्या सोबत. अरे हे फालतू कामं होय काय? हे तर मी युट्यूबवर पाहो, याच्यात लय मजा येते. एकदम खालपर्यंत खाई कशी दिसते ते दिसते ना. क्यों भैया, अगर ये दोरी टूट गई तो फिर कैसा? फिर गया वो हमारी थोड़ी जवाबदारी रहती. हम वो फॉर्म भर लेते ना कि पूरी तुम्हारी जवाबदारी रहेंगी, हमारी कुछ भी जवाबदारी नहीं रहेंगी. वो कागज पत्र पे हमने सही मार ली है, अगर उसको कुछ हो गया तो उसकी जवाबदारी हमारी नहीं. मोहन असे आमच्या सोबत आल्यावर फालतू कामं करायचे नाही. हा तुला कोण सांगितलं होतं हे फालतू कामं करायला? सगळेच करू राहिले ना, आपणच करू राहिलो काय? आपण केलं म्हणून काय झालं? तुम्ही भल्ले भेटा राजो. अरे अशा ना थोडी असते काही, सगळंच खेळ खेळून पा लागते. अरे काय मजा आली, पूर्ण अंदरून पाहिली मी खाई कशी असते तर. आणि कमी जास्त जर काही झाले असतील तो दोर तुटला असता तर मग कोण जबाबदार होता? येले कोणासोबत गेले तर तात्या सोबत गेले. किती रुपये घेतले याय ना? काय घेतले? 1000 रुपये किती मजा दिली त्याने. आणि चला हटा, आता मला जायचं आहे. हा फालतूपणा करत नाही. लवकर चला सगळे इथून.